अहो तेच तुम्ही शोधायचं. तुम्ही पत्रकार तुम्ही नेहमी सूत्रांच्या माहितीने माहिती घ्या. हो का? रवींद्र चव्हाण एका महत्वाच्या पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, तो त्यांना आहे. अहो तेच तुम्ही शोधायचं. तुम्ही पत्रकार तुम्ही नेहमी सूत्रांच्या माहितीने माहिती घ्या. हो का? रवींद्र चव्हाण एका महत्वाच्या पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, तो त्यांना आहे. मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद आमच्याकडे आहे असं चंद्रकांत दादा. मी कुठं नाही म्हणतो. केंद्रात पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं चाललेलंच आहे. राज्यात पण मी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड फक्त बोलतो. मी राज्य सरकारचं बोललेलोच नाही, केंद्र सरकारचं बोललेलोच नाही. उलट केंद्राकडनं आम्ही वेळोवेळी गेल्यानंतर ज्याला मंजुऱ्या देतात त्या मंजुऱ्या ते देतात. इथली अंमलबजावणी, इथली जी काही कार्यवाही करण्याचं काम असतं त्याच्याबद्दल अर्थमंत्री आहात, आमच्याकडे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, जरा दमाने घ्या, उपचारही चालू नका असं म्हणता, हलक्यात घेऊ नका असं म्हणता. ठीक आहे. मी त्याच्या कधी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. अरे महानगरपालिका माझ्या ताब्यात नाही ना बाळा. महानगरपालिकेची अंमलबजावणी ही महानगरपालिका करते. बाबा तू कशाला मध्ये बोलतो? माझं म्हणणं एकंदरीत ज्यांच्याकडे सूत्र होती त्या ती इथला कारभार करताना काय काय समस्या निर्माण झालेल्या ते मी तुमच्यासमोर ठेवले. अरे जे पुढे असतील ते मला जे असतील ते फेल झाले. त्यावेळेस जे इथं कारभार बघत होते ते ह्याच्यामध्ये अयशस्वी झाले. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.